नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर पोलीस भरतीची तयारी करत असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कारण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, की इतिहासकालीन महत्त्वाची वर्तमानपत्रे, साप्ताहिके व त्यांचे लेखक जे की पोलीस भरतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असतात. तर बघा मित्रांनो, द बेंगाल गॅझेट हे जे वृत्तपत्र हे भारतातलं पहिलं वृत्तपत्र हे द बेंगाल गॅझेट आणि हे कोणत्या व्यक्तीने सुरू केलं होतं तर जेम्स हिक्की नावाच्या एका व्यक्तीने हे वृत्तपत्र सुरू केलं होतं. त्यानंतर पुढचं जे वर्तमानपत्र आहे ते आहे अल हिलाल. तर अल हिलाल नावाचं जे वृत्तपत्र आहे ते मौलाना आझाद यांनी चालू केलं होतं. त्यानंतर गद्दर नावाचं वृत्तपत्र लाला हरदयाळ यांनी चालू केलं होतं. त्यानंतर आहे बॉम्बे क्रॉनिकल. तर हे बॉम्बे क्रॉनिकल नावाचं जे वृत्तपत्र आहे ते फिरोजशाह मेहता यांनी चालू केलं होतं. त्यानंतर आहे हास्य संजीवनी. तर अत्यंत महत्त्वाचं आहे मित्रांनो, कारण पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेला आहे प्रश्न हा, की हास्य संजीवनी नावाचं जे वृत्तपत्र आहे ते कोणी चालू केलं होतं? तर वीरेशलिंगम पंतलू यांनी हास्य संजीवनी नावाचं वृत्तपत्र चालू केलं होतं. त्यानंतर आहे दीनबंधू. तर दीनबंधू जे वृत्तपत्र आहे ते कृष्णराव भालेराव यांनी चालू केलं होतं. त्यानंतर आहे वंदे मातरम. वंदे मातरम नावाचं जे वृत्तपत्र आहे ते अरविंद घोष यांनी चालू केलं होतं. त्यानंतर आहे महाराष्ट्र धर्म. तर मित्रांनो, महाराष्ट्र धर्म नावाचं जे वृत्तपत्र आहे ते विनोबा भावे यांनी चालू केलं होतं. त्यानंतर बघा, अत्यंत महत्त्वाचं हे वृत्तपत्र हे पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेलं आहे बघा. द इंडियन सोशिओलॉजिस्ट. द इंडियन सोशिओलॉजिस्ट हे जे वृत्तपत्र आहे ते कोणी चालू केलं? तर इंडियन सोशिओलॉजिस्ट हे वृत्तपत्र श्यामजी कृष्ण वर्मा यांनी चालू केलं होतं. त्यानंतर आहे न्यू इंडिया. तर न्यू इंडिया नावाचं जे वृत्तपत्र आहे ते कोणी चालू केलं? तर बिपिनचंद्र पाल यांनी न्यू इंडिया नावाचं जे वृत्तपत्र होतं ते चालू केलं. त्यानंतर पुढचं अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण पोलीस भरतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं असून यावर बऱ्याच वेळा प्रश्न विचारले जातात. तर केसरी आणि मराठा हे वृत्तपत्र कोणी सुरू केले होते? तर केसरी आणि मराठा हे वृत्तपत्र लोकमान्य टिळक यांनी चालू केले होते. तर बघा मित्रांनो, हा केसरी आणि मराठा हे कधी चालू केले होते? तर 1881 मध्ये केसरी आणि मराठा हे वृत्तपत्र लोकमान्य टिळक यांनी चालू केले होते. तर केसरी आणि मराठा हे वृत्तपत्र कोणत्या भाषेमध्ये होते? तर बघा मित्रांनो, केसरी जे आहे ते मराठी भाषेमध्ये होतं आणि मराठा जे आहे ते इंग्लिश भाषेमध्ये होतं. यावर सुद्धा पोलीस भरतीमध्ये प्रश्न विचारले जातात. त्यामुळं हे पॉइंट तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. केसरी मराठीमध्ये होतं आणि मराठा जे होतं ते इंग्लिशमध्ये होतं आणि हे कधी वृत्तपत्र चालू झाले होते? तर 1881 मध्ये चालू झाले होते. त्यानंतर पुढचं बघा, पीपल आणि वंदे मातरम हे वृत्तपत्र कोणी चालू केले? तर पीपल आणि वंदे मातरम हे वृत्तपत्र लाला लजपतराय यांनी चालू केले होते. त्यानंतर इंदुप्रकाश. इंदुप्रकाश नावाचं जे वृत्तपत्र होतं कोणी चालू केलं होतं? तर न्यायमूर्ती रानडे हे चालवत होते इंदुप्रकाश नावाचं वृत्तपत्र. त्यानंतर पुढचं आहे प्रभाकर आणि धूमकेतू. तर प्रभाकर आणि धूमकेतू नावाचे जे वृत्तपत्र होते ते भाऊ महाजन यांनी चालू केले होते. त्यानंतर पुढचं आहे कॉमनवेल्थ आणि न्यू इंडिया. तर ॲनी बेझंट यांनी कॉमनवेल्थ आणि न्यू इंडिया नावाचे वृत्तपत्र चालू केले होते. त्यानंतर पुढचं आहे बघा, राजा राममोहन राय. तर राजा राममोहन राय यांनी सुरू केलेले वृत्तपत्र, पुस्तकं आणि संस्था पोलीस भरतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळं यांच्या संस्था, यांची पुस्तकं आणि यांचे वृत्तपत्र आपल्याला पाठ असायला पाहिजे. कारण पोलीस भरतीमध्ये यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. अत्यंत महत्त्वाचे बघा, संवाद कौमुदी. तर राजा राममोहन राय यांनी संवाद कौमुदी नावाचं एक वृत्तपत्र चालू केलं होतं आणि मीरत उल अखबार नावाचं एक वृत्तपत्र चालू केले होते. तर राजा राममोहन राय यांचे 2 वृत्तपत्र होते. एक होतं संवाद कौमुदी आणि दुसरं हे मीरत उल अखबार. त्यानंतर महात्मा गांधी. महात्मा गांधी यांचं इंडियन ओपिनियन दक्षिण आफ्रिकेमध्ये हे वृत्तपत्र ते चालवायचे. त्यानंतर बघा, हरिजन आणि यंग इंडिया हे भारतामध्ये महात्मा गांधी यांचे वृत्तपत्र होते. त्यानंतर पुढचं आहे दादाभाई नौरोजी यांचं जे रास्त गोपतार म्हणजेच काय, खरी बातमी. तर रास्त गोपतार नावाचं जे वृत्तपत्र होतं ते कोणाचं होतं? तर दादाभाई नौरोजी यांनी ते वृत्तपत्र सुरू केलं होतं, रास्ता गोपतार नावाचं. त्यानंतर पेट्रियन. तर हे पेट्रियन नावाचं वृत्तपत्र कोणी चालू केलं होतं? दादाभाई नौरोजी यांनीच केलं होतं. नंतर व्हॉईस ऑफ इंडिया. व्हॉईस ऑफ इंडिया नावाचं वृत्तपत्र कोणी चालू केलं होतं? तर दादाभाई नौरोजी यांनी चालू केलं होतं.
त्यानंतर सोमप्रकाश नावाचं वृत्तपत्र कोणी चालू केलं तर ईश्वरचंद्र विद्यासागर यांचं होतं. नंतर इंडियन मिरर नावाचं जे वृत्तपत्र होतं कोणाचं होतं तर ते देवेंद्रनाथ टागोर यांचं इंडियन मिरर नावाचं जे वृत्तपत्र होतं. त्यानंतर तर हे काळ नावाचं जे वृत्तपत्र आहे हे कोणाचं होतं तर शिवराम परांजपे यांनी काळ नावाचं वृत्तपत्र चालू केलं. त्यानंतर ज्ञानसिंधू आणि मित्रोदय हे जे वृत्तपत्र होते कोणाचे होते तर वीरेश्वर छत्रे यांचं हे ज्ञानसिंधू आणि मित्रोदय नावाचं वृत्तपत्र होतं. बघा, जेम्स हिक्की यांचे द बेंगाल गॅझेट भारतातील पहिले वृत्तपत्र आहे. त्यांना भारतीय वृत्तपत्रसृष्टीचा जनक म्हणून कोणाला ओळखतात तर जेम्स हिक्की, कारण त्यांनी द बेंगाल गॅझेट नावाचं पहिलं भारतातील वृत्तपत्र सुरू केलं होतं, म्हणून त्यांना भारतीय वृत्तपत्रसृष्टीचा जनक असे म्हटले जाते. तर हे होते मित्रांनो पोलीस भरतीमध्ये येणारे किंवा अपेक्षित असलेले महत्त्वाचे वृत्तपत्र आणि त्यांचे लेखक. अशाच प्रकारे आपण पोलीस भरतीमध्ये येणारे बरेचसे मुद्दे पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्ही टाकलेले नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. धन्यवाद.